तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना मोका लावण्याचा निर्णय घेतलेला असताना पवनचक्की खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणातही अटक करावी आणि मोका लावावा अशी मागणी आता जोर धरतीये। जर खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही। जितके आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींवरती मोका आणि जे खंडणीतले आरोपी आहेत जे खुनातले आहेत हे दोन्ही एकच आहे, हे वेगळे नाही आहेत। यांना सगळ्यांना 302 मध्ये घेतलं पाहिजे। 7 जणांना आज मोका लागलाय, राहिलेला 8वा सुद्धा मोकात गेला पाहिजे। 8 अटकेन 7 जणांना लागलाय। 302 सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे। आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है। यामध्ये जे संघटित गुन्हेगारीचं जाळं आहे त्याचा इतिहास सगळ्या महाराष्ट्रानं बघितलाय की कुणावर किती गुन्हे आहेत, कुणाचं काय म्हणजे पार्श्वभूमी आहे। त्यावर सगळ्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे। तर ती तसं जर कुणाला वाचवायचा प्रयत्न करत असेल कुणी यंत्रणा किंवा राजकीय दबाव येत असेल तर मग येणाऱ्या काळामध्ये आम्हाला न्याय कसा घ्यायचा हे आम्हाला ठरवलं। आम्ही पहिल्या दिवशीपासून आमची मागणी तीच आहे। अजून सुद्धा वाल्मिक कराडला मोक्यात घेतलं नाही। आमची पहिल्यापासून मागणी आहे की जो मास्टर माइंड आहे, जे मोबाईलचे सीडीआर आहेत ते सीडीआर तपासून कोण कोण त्याच्यामध्ये वाल्मिक अण्णा कराड आहेत किंवा त्यांच्या वरिष्ठांनी सुद्धा तिथं तपास थांबवण्यासाठी फोन जर केला असेल, ही महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो। कारण का प्रकरण झाल्यानंतर तिथं आपले वाघ मनोज दादा जरांगे पाटील बसल्यानंतर तिथं गुन्हा दाखल झाला यांना। दरम्यान संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचा निषेध म्हणून किंवा त्या प्रकरणाचा निषेध म्हणून धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा निघाला। यावेळी सुरेश धस चांगलेच कडाडले। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अॅट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल करून घेऊ नका असा आकानं पोलिसांना फोन केल्याचा आरोप सुरेश धसांनी केला। ज्यानं फोन केला त्याला मुख्य आरोपी करा अशी मागणी सुरेश धस करतात। तर अजित पवारांना विनंती करतो धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातनं काढा याचा पुनरुच्चार, या मागणीचा पुनरुच्चार सुरेश धस यांनी केला। की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची अॅट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका, तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका। मी जे आका म्हणतो ना तो आका आहे। आकाने सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का, आणि त्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे। कुठं? बिनभाड्याच्या खोलीत। माझी विनंती आहे दादा, याला काढा राव। याच्या जागेवर कायंदेला द्या ना, ती कायंदे निवडून आलाय ना। शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत। दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो। त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे, अजितदादाच्या पार्टीचा, जिजाऊंच्या गावचा आमदार आहे। कायंदेला द्या, कुणाला द्या, पण हे कशाला ठेवता हो? याचं लय आमचं वाटोळ केलं याने। माणसं मारायला लागलाय हो, दुपारून माणूस मारलाय, पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे हो दिवस उगताच मारीन। दरम्यान राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधल्या घटनेसंदर्भात भाष्य करताना अप्रत्यक्षपणे भाजप आमदार सुरेश धस यांना टोला गावलाय। अशा घटना राज्यात सगळीकडे घडतात, कुठलीही घटना घडते, भांडण अथवा खून, ज्यांना राजकारण करायचंय त्यांच्यासाठी ही संधी आहे असं म्हणत पंकजा मुंडेंनी धस यांना टोला लगावला। धस रोज नवनवीन आरोप करतात, त्याबद्दल आपण काय बोलणार? मुळात सर्वात आधी SIT चौकशीची मागणी आपणच केली, याचीही आठवण पुन्हा एकदा पंकजा मुंडेंनी करून दिली। पीड बदनाम झालंच आहे ना, कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं
तर असं झालं नसतं. आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो. एक महिला आहे, मी आज बीडमध्ये काम करते, एक महिला राजकारणी आहे. बीड जिल्ह्याने एका स्त्रीला नेता म्हणून स्वीकारलंय. अशा घटनेने तो जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे आरटीआय मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आहे. सुरेश धस जे तुमच्याबद्दल बोलतायत की पंकजाताई तुम्ही गप्प का आहेत, तुम्ही बोलत असं ते त्यांचा सवाल आहे. आता मी बोलतेच आहे ना, आता कुठे गप्प आहे. कोणाच्या सवालांना उत्तर द्यायचं मी काही कारण नाही. मी